सेटिंग बटनवर गेल्यानंतर तुम्ही इथं सगळ्या गोष्टी चेक करा. तुमचं ॲक्टिवेशन किती तारखेपर्यंत आहे, तुमच्या कोर्सेसची नावं इथं ॲड करा, इन्स्टिट्यूटचे डिटेल्स टाका. तर या ठिकाणी तुम्हाला इमेज फाईल टाकता येणार आहे. इमेज फाईल टाकण्यासाठी तुम्ही imgbb.com किंवा इमेज किंवा पोस्ट इमेजर यासारख्या वेबसाईट वापरू शकता. या वेबसाईटला इमेज अपलोड केल्यानंतर तिची इमेजची लिंक मिळते, ती इथं टाका. त्यांनी फायदा काय होणार आहे, तर जेव्हा तुम्ही रिसीट देणार आहात त्या रिसीटवरती हा लोगो तुम्हाला दिसेल. तो बघा इथं पेमेंट डिटेल्समध्ये जेव्हा तुम्ही रिसीट क्रिएट करता तेव्हा तुम्हाला यासोबतील रिसीट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ही प्रिंटआउट आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो. एका पानामध्ये 2 पेजेस प्रिंट होतात. तर वरती तुमच्या सेंटरचं नाव दिसतं. हे नाव कुठून आलं आहे, तर आपण ते सेटिंगमध्ये लिहिलेलं आहे. ही सगळी माहिती सेटिंगमध्ये लिहिलेली आहे आणि हा लोगोसुद्धा आपण सेटिंगमध्ये टाकलेला आहे. तुम्हाला पाहिजे तो लोगो तुम्ही टाका. तर अशी ती इथं ती माहिती लिहिलेली सगळी माहिती त्या रिसीटवरती दिसणार आहे. आता इथं एक नवीन गोष्ट आपण ॲड केलेली आहे, सेंटर कोड फॉर स्टाफ लॉग इन म्हणलेला. तो एक युनिक कोड आहे. तुम्ही तुमच्या सेंटरचा उपयोग करून सेंटरचं नाव नाही किंवा तुम्हाला पाहिजे ते तर तुम्ही जनरेटवरती क्लिक केलं की तुमचा एक नवीन कोड येईल. हा कोर्स आपल्याला स्टाफला लॉग इन करण्यासाठी आपल्याला द्यायचा आहे. हा युनिक कोड असणार आहे, प्रत्येक सेंटरचा सेपरेट असणार आहे. मग इथं तुम्ही काय करू शकता, ॲड स्टाफ मेंबर करू शकता. तुम्हाला जे स्टाफ पाहिजे त्या स्टाफचे मेंबर तुम्ही ॲड करून घ्या. तिथं तुम्हाला बघा युनिक स्टाफ आय डी जो आहे तिथं नाव टाका, फोन नंबर टाका, पासवर्ड टाका, ईमेल टाका आणि अशा पद्धतीने तुम्ही स्टाफ मेंबर ॲड करून घेऊ शकता. स्टाफचा पासवर्ड रिसेट करण्याची सुविधा ॲडमिनलाच दिलेली आहे. त्याला एडिट करायची सुविधासुद्धा ॲडमिनलाच दिलेली आहे. तर या ठिकाणी बघा युनिक कोड माझा काय आहे, तर P0U4Y1 आहे आणि माझ्या स्टाफचा आय डी आहे आशा 230 आणि मग पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करता येईल. लॉग इन करण्यासाठी काय करायचं आहे, तर इथं तुमची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटच्या पुढं स्टाफ लिहायचं आहे. इथं मी तुम्हाला क्लिक करून दाखवतो. तर ती लिंक तिथं तुम्हाला ॲटोमॅटिकली ओपन झालेली दिसेल. ही लिंक आपण स्टाफला मोबाईलमध्ये सुद्धा देऊ शकतो. हे मोबाईलवरती त्यांना वापरता येणार आहे. त्यांचे युनिक आय डी पासवर्ड तुम्हाला देता येतील. तुम्हाला पाहिजे तेवढे स्टाफ क्रिएट करता येतील आणि तुमचाच डेटा त्यांना फक्त दिसणार आहे, तो पण लिमिटेड. स्टुडंट, इन्क्वायरी, फीज, अटेंडन्स, एक्झाम आणि नोटीस या सगळ्या गोष्टी त्यांना करता येणार आहेत, पाहता येणार आहेत. नोटीस त्यांना फक्त पाहता येणार आहे आणि आपण नोटीस त्यामध्ये ॲड करू शकतो. एक्झामचे डिटेल्स टाकता येणार आहेत, अटेंडन्स घेता येणार आहे. सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे अटेंडन्स त्यांना मोबाईलवरती घेता येणार आहे. तर हे मोबाईल फ्रेंडली मुद्दाम पेज बनवलेलं आहे. फीज रेकॉर्ड त्यांना मेंटेन करता येणार आहे. प्रेझेंटी घेतल्यानंतर तुम्हाला कळणार की कोणी प्रेझेंटी घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने त्यांना पण लिमिटेड ॲक्सेस दिलेला आहे. सगळा सेम टू सेम ॲक्सेस आहे. आपला स्टुडंट, इन्क्वायरी आणि फीज आणि अटेंडन्स हे सगळं सेम टू सेमच ठेवलेलं आहे. शिवाय त्यांना आपण एक छोटासा डॅशबोर्ड पण दिलेला आहे की त्यांना कोणकोणत्या गोष्टी करता येतील. तर अशा पद्धतीने स्टाफसाठी आपण एक लिमिटेड डॅशबोर्ड दिलेला आहे की जेणेकरून जर तुम्हाला असं वाटलं की स्टाफला काही गोष्टी लिमिटेड द्याव्यात कारण त्यांच्याकडून काही चुका झाल्या तर सगळा डेटाच वाया जायला नको आहे. कारण काही ठिकाणी ज्युनियर स्टाफ असतात, सिनियर स्टाफ असतात. तर सिनियर स्टाफला तुम्ही कदाचित ॲडमिनिस्ट्रेशनचे आय डी पासवर्ड देऊ शकता, पण ज्युनियर लोकांना पण दिले आणि त्यांनी काही गडबड केली, स्टुडंटचा डेटा जर चुकीच्या पद्धतीने भरला किंवा चुकीच्या पद्धतीने एंट्रीज केल्या तर ते लवकर आपल्या लक्षात येणार नाही. बरं, जे काय आहे ते सगळं तुम्हाला पहिल्या पेजवरती तर दिसणारच आहे. तुमच्या स्टाफने काहीही केलं तर इथं तुम्हाला दिसतं बघा की स्टाफने लॉग इन केलेलं आहे, हे पण तुम्हाला दिसणार आहे. तर अशा पद्धतीने स्टाफने अटेंडन्स घेतलेली आहे, स्टाफने डिलीट केले, स्टाफने एंट्री केली, इन्क्वायरी ॲड केली, हजेरी घेतली, तर सगळ्या गोष्टी तुम्हाला रिसेंट ॲक्टिव्हिटीमध्ये दिसणार. हे ॲडमिनला आहे, हे ॲडमिन लॉग इन आहे. तर ॲडमिनला सगळ्या गोष्टी आहेत. ॲडमिनला फक्त सेटिंगला जाऊन त्या गोष्टी तुम्हाला सेट करायच्यात. मी तुम्हाला इथे युनिक कोड द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला पाहिजे तेवढे स्टाफ तुम्ही त्यात ॲड करू शकता. नको असेल तर तुम्हाला डिलीट पण करता येणार आहे. तर ही नवीन युटिलिटी नक्की तुम्ही एकदा वापरून पहा.